ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, मनुष्य किती वेळा प्रार्थना करतो ते महत्वाचं नाही, तर त्या प्रार्थनेमध्ये तो कशा प्रकारे टिकून राहतो ते महत्वाचं आहे. म्हणजेच कन्सिस्टन्सी इन प्रेयर. त्या प्रार्थनेमध्ये खरोखर सातत्यपूर्ण आहे का, त्या प्रार्थनेमध्ये विश्वास आहे का, आणि त्या प्रार्थनेमध्ये तो पूर्ण अंतःकरण, पूर्ण मन तन लावून प्रार्थना करतो का, हे महत्वाचं असते. आणि तन मन लावून केलेली प्रार्थना जी कन्सिस्टन्सी असते, सातत्यपूर्ण असते, ज्यामध्ये विश्वास असतो, ती प्रार्थना खरोखरच परमेश्वराच्या जवळ असते आणि परमेश्वराला मनुष्याकडे आणत असते आणि मनुष्याला परमेश्वराकडे नेत असते. परंतु जी व्यक्ती केवळ प्रार्थना करायची म्हणून करत असते, ती प्रार्थना एका पोपटपंची प्रमाणे होत असते. कोणीतरी टाइम लावून दिलेला आहे, कोणीतरी वेळ लावून दिलेली आहे, कोणीतरी जागा ठरवलेली आहे, कोणीतरी दिवस ठरवलेला आहे, म्हणून मी प्रार्थनेसाठी जात आहे, त्या प्रार्थनेचं फळ आपल्याला मिळत नाही. परंतु वेळ नसताना सुद्धा किंवा कोणीतरी न सांगता आपला पूर्ण अंतःकरणातून व्यक्ती परमेश्वराच्या भेटण्यासाठी किंवा परमेश्वराला भेटण्याच्या इच्छेने प्रार्थना करत असते, तेव्हा ती प्रार्थना फार सफल होत असते. कारण त्या प्रार्थनेमध्ये विश्वास असतो, त्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असते. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की तुम्ही कशा प्रकारे मागता. प्रार्थनेमध्ये आपण मागतो, परंतु सर्व गोष्टी मिळत नाही. प्रार्थनेमध्ये आपण शोधतो, परंतु सर्वच गोष्टी आपल्याला सापडत नाही. प्रार्थनेमध्ये आपण दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी कधी दरवाजा उघडत नाही. परंतु परमेश्वर आपल्याला सांगत आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, आणि ठोका म्हणजे दरवाजा तुमच्यासाठी उघडला जाईल. या तिन्ही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त आपला प्रार्थनेमध्ये टाकण्यासाठी सांगत आहे, प्रार्थना करण्यासाठी, आपल्याला मागण्यासाठी सांगत आहे. पण आपण कशा प्रकारे मागत असतो? आपण अविश्वास दाखवत असतो. आपण पूर्ण विश्वासाने मागत नाही, पूर्ण हक्काने मागत नाही. ज्याप्रमाणे लहान मुलगा पूर्ण हक्काने आपल्या पित्याकडे येऊन एखादी गोष्ट मागत असतो, आणि शेवटी पिता कंटाळून कधी ना कधी आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करत असतो. किंवा एखादा व्यक्ती नेहमी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. सुरुवातीला त्याला यश मिळत नाही, परंतु तो शोधण्याचा कधीच सोडत नाही. तो नेहमी शोधण्याचा प्रयत्न करत असतो, हार्डवर्क करत असतो, प्रयत्न करत असतो, स्वतःचा तन मन लावून त्यासाठी तो दिवसाची रात्र करत असतो, आणि एक दिवस परमेश्वर त्याला यश प्राप्ती देत असतो. एखाद्या व्यक्ती दरवाजा ठोकत असतो, परंतु जरी आतमधून आवाज नसला तरी तो तिथून पळून जात नाही, तर तो तिथेच राहतो, नेहमी ठोकत राहतो, आणि एक ना एक दिवस व्यक्ती जो आतमध्ये आहे त्याला कंटाळून दरवाजा उघडावा लागतो. परमेश्वर शोधा, मागा आणि ठोका या गोष्टीचं उदाहरण देऊन आपल्याला सांगत आहे की आपली प्रार्थना ही सातत्यपूर्ण असली पाहिजे. आपल्या प्रार्थनेमध्ये दम असला पाहिजे, आपल्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असलं पाहिजे, आपल्या प्रार्थनेमध्ये विश्वास असला पाहिजे, आणि आपल्या प्रार्थनेमुळे परमेश्वराला जाग आली पाहिजे. म्हणजे परमेश्वर जणू काही आपल्या जवळ चालून आला पाहिजे, अशी विश्वासाने भरलेली प्रार्थना असली पाहिजे. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त उदाहरण देत आहे की एखादा व्यक्ती खरोखर ज्याला भूक लागलेली आहे, आणि त्याच्या शेजारी मस्त खाऊन पिऊन तृप्त झालेले आहेत, आणि काहीतरी मिळेल या आशेने तो त्याच्या दरवाजा ठोकत राहतो, आणि आतमधून त्याचा शेजारी अजिबात आवाज येत नाही, परंतु तो शेवटपर्यंत ठोकत राहतो, आणि आतमधून तो शेजारी कंटाळून दरवाजा उघडतो, आणि त्याला काहीतरी देऊन त्याला तिथून पाठवतो. प्रभू येशू ख्रिस्त हे उदाहरण देऊन त्या सातत्याने ठोकणाऱ्या व्यक्तीचं प्रभू येशू ख्रिस्त प्रशंसा करत आहे. जी अहोरात्र दरवाजा ठोकत होती, जी अहोरात्र शेजाऱ्याकडे मागत होती, त्या व्यक्तीची प्रशंसा करत आहे. जी आतमधून ब्रेड देते त्याचा प्रशंसा करत नाही, परंतु जी व्यक्ती नेहमी प्रयत्न करत होती त्या व्यक्तीची स्वतः प्रभू येशू ख्रिस्त स्तुती करत आहे, प्रशंसा करत आहे, कारण त्याने धीर सोडला नाही, विश्वास सोडला नाही. आपली प्रार्थना देखील अशीच असली पाहिजे. ज्या प्रार्थनेमध्ये विश्वास असतो, ज्या प्रार्थनेमध्ये सातत्यपूर्ण असते, ज्या प्रार्थनेमध्ये दम असतो, ज्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य असते, ज्या प्रार्थनेमध्ये विश्वास असते, आणि जी प्रार्थना नेहमी पूर्ण अंतःकरणातून येत असते, त्या प्रार्थनेचं फळ नेहमी मिळत असते. आपला देखील प्रभू येशू ख्रिस्ताने या प्रार्थनेद्वारे आपल्याला परमेश्वराशी जोडण्यासाठी मार्ग दाखवलेला आहे. आपण जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आणि विश्वासाने परमेश्वराकडे मागूया, विश्वासाने शोधूया, विश्वासाने दरवाजा ठोकूया, आणि नक्कीच आपली प्रार्थना ही प्रार्थना नक्कीच क्रियाशील होऊन आपल्याला आपल्या प्रार्थनेचं फळ नक्कीच परमेश्वर देणार आहे.